करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयंती केली आज स्मरण होय सकल विद्यांचे आदि करणतेची वंदू श्री गुरुचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक विठ्ठला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने देवते असणारे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय यांनी भगवंत स्वरूप झाल्याच्या नंतर त्यांची जी अवस्था होती ना ती अवस्था या अभंगामध्ये मांडलेली आहे विठ्ठला जसं की गवळणींनी त्या भगवंताला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांची जी अवस्था झाली तशीच तुकोबाराय त्या या अभंगातूनच त्या गवळणींची अवस्था वर्णन करतात विठ्ठला सेवा चालू करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि तुम्ही आम्ही असणारे मायबाप सर्वांच्याच आग्रहातून आपण 3 वर्षाच्या अगोदर एक असणारं इवलस रोप लावलं आणि आज त्या इवल्याच्या रोपाचा असणारा आज आपला खूप असणारा मोठा सोहळा झाला आणि इथे 2 वर्ष झाले असणारं गुरुजींचं कीर्तन होतं माझे गुरुवर्य श्री दत्तात्रय महाराज जनक आळंदीकर आता तुम्ही म्हणाल रोज तुम्हाला बुवा बदलून बघायची सवय लागली बरं का यांना बुवा तुम्ही म्हणाल हे रोजच येतंय रोजच दिसतंय आज बी हेच का परंतु विठ्ठला विठ्ठला सांगण्याचं तात्पर्य मात्र एवढंच असं नाही की मी लय मोठा कीर्तनकार आहे काहीच नाही परंतु तुम्हा सर्वांच्या थोरा मोठ्यांच्या अधिकाराने आणि खरं जर सांगायचं म्हणलं खरं जर वस्तुस्थिती जर सांगायची म्हटलं तर पार मंडपात उभं केला म्हणून भारदस्त दिसतो म्हणूनच यांनी उभं केलं तसं माझ्यात काही वेगळी अशी गोष्ट नाहीये विठ्ठला फार उदाहरणच देऊन जर का समजा सांगायचं म्हणलं तर आपण हरभऱ्याचं समजा शेतामध्ये काही डुकरं येतात काही येतात म्हणून आपण एखादं बुजगावनं उभं करतो पहा ते कामाचं असतंय का काही नाही पण असलं की किती बरं वाटतंय डुकरं गिकरं येत नाही आहे का नाही तसं यांच्या आग्रहानुसार गुरुजींच्या आज्ञेनुसार इथं उभं राहण्याचा योग विठ्ठला विठ्ठला सर्वांच्या आग्रहातून खरंच खूप आनंद होतो की चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि इथून पुढे सुद्धा सप्ताह चालूच राहील आपला त्यात काय वाद नाही गुरुजींच्या आज्ञेमुळे इथे राहण्याचा योग आणि गावातील सर्वच महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील सर्वांच्या आग्रहानेच इथे राहण्याचा उभा राहण्याचा योग आता जास्त वेळ घेणार नाही आपण फक्त सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करू विठ्ठला कारण की गुरुजीची आज्ञा आली गुरुजी सांगू लागले बाबा आज काय येणं होत नाही तुमच्या गावात कीर्तना करता येणं होत नाही तुला सेवा करावी लागेल
आणि आपला अगोदरच परमार्थातला सगळ्यात पहिला नियम आहे काय माहितीये का? सेवके करावे सेवकाला आज्ञा आली आणि कीर्तन करण्याचा योग. बघा अभंगातून तुकोबाराय सांगतात हरीने माझ्या हरिले चित्त. त्या गवळणींचं असणारं वर्णन असणारी एक गवळण तिने भगवंताला पाहिलं आणि भगवंताला पाहिल्याच्या नंतर ती देवभानच विसरून गेली. जसं की आपल्या झालेल्या आहेत. आता वर्षातले 365 दिवस जर का समजा सोडले 365 दिवसापैकी तुम्हाला एनी टाइम कामच आहे आणि तुम्ही बोलत चला बरं का. तिकडे बोलू नका मला बोला. वर्षात किती दिवस आहेत? किती दिवस येत? 365. बर किती दिवस काम आहे तुम्हाला? काम किती दिवस करता? रोजच नाही का? बरं 8 दिवस झाले काही सुचायला का कोणाला? सुचायला का नाही? म्हणजे जशी तुमची जशी अवस्था झाली तशी अवस्था त्या गवळणींची झाली. बाबा भगवंताला पाहिलं आणि त्या भगवंताचंच नामचिंतन, एवढं नामचिंतन की विचारता सोय नाही. गोविंद गोविंद ती गवळण त्या भगवंताचं नामस्मरण करू लागली. देव भानच विसरून गेली. हो चित्तच हरण झालं. चित्तच हरण झालं. म्हणून हरीने माझे हरिले चित्त. बरं आता गवळणींचा नेमका व्यापार कोणता? तर दही दूध ताक लोणी घेऊन आपलं मथुरेला जायचं आणि मथुरेला दही दूध ताक लोणी नेऊन विकायचं आणि त्यामधून जे वित्त यायचं त्या वित्तातून त्यांचा असणारा प्रपंच चालायचा. परंतु त्या हरीने चित्त हरण केलं आणि हरीने चित्त हरण केल्याच्या नंतर जे डोक्यावर भार आहे ना ते भार सुद्धा विसरून गेली. विठ्ठला असणारा जो भार आहे ना तो भार सुद्धा ती गवळण विसरून गेली. बरं नुसता भार विसरला काय? बरं भार हा किती प्रकारचा भार असू शकतो? अनेक प्रकारचा आहे. कोणी लेकी आहेत, कोणी सुना आहेत, कोणी एकी आहेत, तर कोणी स्वतंत्र आहेत. प्रत्येकीला काम आहे. आता सुनाचं काम काय? सासूला त्रास देणे. अरे सांगा ना, सुना नाही तर काय? सुनेचं काम काय? तर आपला असणारा सुनेचं जे काम आहे ना
ते माऊली एका ओळीतून सांगतात. माऊली म्हणतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न तुझे न स्पर्शे. पतीची असणारी सेवा, लेकरा बाळांची असणारी सेवा, परंतु अनेक प्रकारचा असणारा कौटुंबिक भार आहे, व्यवहारिक भार आहे, सर्व प्रकारचा आपण विश्लेषणात बघू तो भार असणारा भार सुद्धा ती गवळण विसरली. विठ्ठला भार विसरली आणि असणाऱ्या दह्या दुधातून येणारा पैसा सुद्धा ती गवळण विसरली, वित्त विसरली. कारण काय झालं? कारण त्या हरीला पाहिलं. हा बरं, तिचं देहाभान विसरलं. एवढी मग्न झाली की फक्त आणि फक्त त्या भगवंताचं मात्र नामचिंतनच करू लागली. बरं, आता हरीने चित्त हरण केलं हे सुद्धा तिला कुणाला सांगता सुद्धा येईना. सांगल तरी कसं? कारण की असणार आता एखादी सुनाचं काहीतरी बंधन असतं. आता तिने जर का समजा कुणाला सांगावं तर सांगावं तरी कुणाला? ती गवळण कुणाला सांगू सुद्धा शकत नाही की त्या हरीने माझं चित्त हरण केलं. पारखी अशी सांगता गोष्टी, त्या हरीने चित्त हरण केलं. विठ्ठला विठ्ठला मन मात्र कुठंच लागना. कारण की त्या हरीने चित्त हरण केलं. बरं, आता त्या हरीने चित्त हरण केलं तर मी घरी तरी कशी जाऊ? कारण मी त्या हरीची, त्या भगवंत रूप, त्या भगवंताच्या मात्र प्रेमात पडली. आता मी घरी तरी कशी जाऊ? बरं, घरी नाही गेली तर घरचे तरी बोलतील की बाबा आमक्याची सून आहे, ती आणखीन घरीच आली नाही, किंबहुना ती बोलतच नाही, ती घरीच आली नाही, मी घरी तरी कशी जाऊ? आता कैशी जाऊ घरा आणि नोहे बरा. आणि ही गोष्ट मी जर घरी गेली नाही, मी जर भगवंताचं नामचिंतनच करत राहिली तर ही गोष्ट आहे ना, तर ही गोष्ट मात्र लौकिकाच्या दृष्टीने. लौकिक म्हणजे काय? आता तुम्हाला प्रश्न पडेल, बाबा लौकिक म्हणजे काय? सांगा बरं, लौकिक म्हणजे काय? लोक काय म्हणतील? 4 लोक काय म्हणतील? लौकिक याला म्हणतात. लौकिकाच्या दृष्टीने ही गोष्ट मात्र बरी नाहीये. विठ्ठला विठ्ठला लौकिकाच्या दृष्टीने ही गोष्ट मात्र बरी नाहीये. बरं, मग आता काय करू? तर सोबतची दुसरी गवळण असणारी म्हणू लागली, अगं तू एक काम कर ना, तुझी असणारीची गोष्ट आहे ना, त्या हरीने तुझं चित्त हरण केलं ना, मग तू काय कर, एक काम कर, ही गोष्ट दुसऱ्याला सांग. पण ही गोष्ट जर का समजा ती म्हणते हरीने चित्त हरण केलं, हे खरं आहे, पण ही गोष्ट जर मी दुसऱ्याला कोणाला सांगितली तर सांगितल्याच्या नंतर काय होईल? तर घरचे कुटी खातील, आपल्या भाषेत कन्या काढतील. विठ्ठला घरचे काय करतील? तर घरचे म्हणतील, बाबा तू काय करत होती, तू कोणाला बोलत होती, असे असणारे घरचे बोलतील. असं असणारं त्या गवळणीचं तुकोबारा या अभंगातून वर्णन करतात. विठ्ठला आणि शेवटच्या चरणात असं सांगतात की तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे निवांत रे. आता त्या गवळणी, ती गवळण आहे ना, ती गवळण सुद्धा भगवंत स्वरूपच, त्या भगवंताच्या रूपाला पाहून ती गवळण सुद्धा बोलली होती. मग ती गवळण म्हणू लागली, हे बघ तू काय कर, तू निवांत राहा. कारण की तो आहे ना, त्या भगवंतावर मात्र सर्व सोडून दे आणि तो सुद्धा, तो भगवंत निवारण करेल. विठ्ठला तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. आता तू काय कर, तर निवांत त्या भगवंताचं नामस्मरण कर. बर का, तो भगवंत आहे ना, तुझ्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला असा असणार आपला सहसा अभंगाचा अर्थ. निवांत राहायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. बघा, हरीने माझे हरिले चित्त, त्या गवळणीचं असणारं चित्त हरण झालं. चित्त कोणाचं हरण होतंय?
जो भगवंताच्या प्राप्ती करता, ज्याची भगवंताची, ज्याच्यापाशी मुमुक्षत्व आहे. मुमुक्षत्व म्हणजे काय? विचारसागरामध्ये फार मार्मिकता सांगितलेलं आहे. मुमुक्षत्व म्हणजे काय? तर मोक्षाची असणारी तीव्र इच्छा करणे म्हणजेच काय? तर मुमुक्षत्व. कारण की हा जो संसार आहे ना, तुम्ही आम्ही संसार करतो, परंतु या संसारामध्ये केवळ दुःख भरलेलं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही गोटे. कारण की या संसारामध्ये सुखाचा विचार नाही, पण असणारी तिची गवळण आहे ना, ती गवळण सुद्धा एक संसारिकच होती. परंतु भगवंताला पाहिल्याच्या नंतर त्या गवळणीने भगवंत स्वरूप झाले. किती अपेष्टा असेल, किती हे असेल, त्या भगवंताविषयी किती आत्मीयता असेल. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही आम्ही संसारात इच्छा करतो. कशाची इच्छा करतो? असणार वाढावे संतान गृही. वाढावे संतान गृही. तुम्ही आम्ही संतान वाढावं, किंबहुना संसारात असणारी प्रगती व्हावी, अशी तुम्ही आम्ही इच्छा करा. परंतु संत महात्मे काय करतात? तर त्या भगवंताच्या प्राप्तीची मात्र इच्छा करतात. आणि त्या गवळणीने काय केलं? तर त्या भगवंताच्या प्राप्तीचीच इच्छा केली. आणि आपण जे संसारात मागतो, हे मागणं आपलं अज्ञानमूलकच आहे. ते कसं? तर असणारा एखादा मित्र असेल. एक असणारा मित्र होता. मित्र गेला काश्मीरला, जम्मू काश्मीरला मित्र गेला. आणि 8-10 दिवस तिकडे मित्र राहिला. आणि राहिल्याच्या नंतर मित्र 8-10 दिवसाचा प्रवास करून मित्र घरी आला. आता मित्र घरी आल्याच्या नंतर मित्राला विचारलं, का रे बाळू, तू 8 दिवस प्रवास केला, 8 दिवस माझ्यापासून बाजूला होता, का रे काय केलं रे? 8 दिवस तू पाहिलं तरी काय? तू सांगू लागला, अरे मी काश्मीरला गेलतो. काय चष्मिश गार्डन, काय उलनच्या शॉली. अरे खरंच काश्मीरला ना जिवंत स्वर्ग जर बघायचा असेल तर काश्मीरला जावं. बरं असं सांगू लागला, ऐकू लागला. ऐकता ऐकता त्याने विचारलं, बरं सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याने विचारला, बाबा तू 8 दिवस तिकडे गेला, तिकडे गेल्याच्या नंतर तू एवढं पाहिलं ते जाऊ दे, पण खरेदी काय केली? नेमकी तू खरेदी तरी काय केली? आता हा सांगू लागला, बाबा मी 8 दिवस तिकडे राहिलो, आणि तिकडे राहिल्याच्या नंतर मी तिकून काय घेऊन आलो? तर 3 किलो आलू, 2 किलो बटाटे घेऊन आलो. विठ्ठला हरे हरे विठ्ठला. 3 किलो आलू, 2 किलो बटाटे मी तिकडून घेऊन आलो म्हणतोय. कुठं गेलता? आज संध्याकाळ नाही, बोला तुम्ही. कुठं गेलता? काश्मीरला. बरं काश्मीरला गेल्याच्या नंतर 2 किलो आलू, 3 किलो बटाटे आणले. आपल्या इथं पवारवाडीत भेटत नाही का? भेटत नाही तर हा झाला दृष्टांत. पुढे सांगायचं जर म्हटलं तर काय?
अरे जी गोष्ट आपल्या जवळ इथे भेटते तर ती काश्मीरला जाऊन आणण्याची गोष्टच काय, गरजच काय आहे? विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल हरे हरे विठ्ठल. तसं संसारात जर का समजा सुख भेटतच असेल तर संसारातून तुम्ही परमार्थ मागा. हे मागणं भगवंताकडे संसारात सुख मागणं हे अज्ञानमूलकच आहे. विठ्ठल विठ्ठल. असं असणारा अज्ञानमूलक तुम्ही मागू नका. काय मागायचं तर भगवंताकडे असं मागा की ज्याने उद्धार होईल, ज्या गोष्टींनी तुमचा उद्धार होईल असं काहीतरी तुम्ही मागा, जेणेकरून भगवंत तुम्हाला देईल. तुम्ही जर भगवंताकडे जात असाल, भगवंताची साधना करत असाल आणि तुम्ही जर म्हणत असाल देवा आम्हाला संसारात सुख दे, तर देव देईल का हो? तर देव मुळीच देणार नाही. विठ्ठल असं अज्ञानमूलकच मागता तुम्ही. बरं संतांनी त्या भगवंताकडे काय मागितलं? काय मागितलं भगवंताने संतांनी त्या देवाकडे? हेची पै मागता चरण सेवा हेची सेवा पै मागता चरण सेवा संतांनी त्या भगवंताकडे काय मागितलं तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, असं मागितलं. असं तुम्ही काहीतरी मागा जेणेकरून तुमचा सुद्धा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. असंच असणारा एक माणूस आणि एक असणारा एक शेठजी. शेठजीकडे माणूस गेला आणि गरीब असणारी परिस्थिती, आणि परिस्थिती गरीब असल्यामुळे शेठजीकडे गेला आणि शेठजीला सांगितलं, अगोदरच सांगून ठेवलं की बाबा शेठजी मला ना तुमच्याकडे 200 रुपये मात्र उसने पाहिजे. शेठजी म्हटले काही हरकत नाही. म्हणजे अज्ञानमूलक मागणं कसं असतं तेच सांगतो. शेठजी म्हणाले काही हरकत नाही दादा, तुमच्या मुलाला तुम्ही संध्याकाळी पाठवून द्या. आणि असणारा हा जो माणूस आहे गृहस्थ आहे घरी गेला, आणि घरी गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं बाबा एक काम कर, आमके शेठजी आहेत, माझं त्यांना बोलणं झालं, तू काय कर शेठजीकडे जा आणि शेठजीकडून पैसे घेऊन ये, असणारे 10,000 रुपये घेऊन ये. आता ते होतं माझ्यासारखं. ते गेलं शेठजीला पाहिलं, आणि शेठजीला पाहिल्याच्या नंतर विचार करू लागलं. एवढा विचार करू लागलं की शेठजी म्हणले अरे तुझ्या बाबासोबत बोलणं झालेलं आहे, तुला पैसे द्यायचे, 2 मिनिटं थांब, मी आलो, पैसे घेऊन येतोच. हा पण त्यानं काय म्हणलं, हा पैसे तर तुम्ही देणारच. हा पण आता याला प्रश्न असा पडला की बाबा हे काय म्हणतात, याच्या मनात नेमका विचार तरी कुठला आला, काय विचार आला असेल. तर हा म्हणला बाबा तू तुझा विचार तरी सांग, काय नेमका मनात आला तरी. आता यानं गप्प बसायचं ना, बाबा पैसे आणायला गेला, पैसेच घेऊन यायचे. हा म्हणतो शेठजी नाही तुम्ही पैसे तर देणार आहात, पण तुम्ही एवढे तब्येतवान आहात, कदाचित तुम्ही जर का समजा मेले, मरू नाही पण कदाचित तुम्ही जर का समजा मेले तर मग तुम्हाला घरातून काढायचं कसं? विठ्ठल बरं काय संबंध आहे का? कशासाठी गेलता तू? पैसे आणण्याकरता. शेठजीला एवढा राग आला की विचारता सोय नाही. शेठजीला असं वाटू लागलं धराव याला भिताडालाच आपटाव. पण शेठजीला वाटलं काही हरकत नाही. शेठजी म्हणाले, शेठजीने याला दाबून ठेवलं. एवढा राग आला की विचारता सोय नाही. असणारा याचा दुसरा भाऊ वाट बघू लागला, अरे पैशाचं काम होतं, दादा मात्र आले नाहीत, कारण तरी काय असं विचार करू लागला. दादा तर काही आलेच नाहीत. असणारा दुसरा त्याचा भाऊ गेला आणि विचारू लागला, होय शेठजी पैसे देणार होते म्हणा. हा म्हटला काही हरकत नाही, देणार होतो पैसे, परंतु तुझा हा भाऊ. आता हा शेठजी बोलणार तेवढ्यात हा म्हणतो गप, काय झालं सांगा. तो म्हणू लागला म्हणे की तुझा भाऊ पैसे आणण्याकरता आला, त्यांना पैसेच न्यायचे ना. तर हा म्हणू लागला की म्हणे
शेठजी तुम्ही एवढे तब्येतवान म्हणजे माझ्यासारखी बरं एवढे तब्येतवान हा तर तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर काढायचं कसं? तर आता ते बी हुशारच होतं, येऊ त्याचाच भाऊ. हे म्हणू लागलं काय शेठजी तुम्ही एवढ्यासाठी हे करता का? एवढ्याशा प्रश्नासाठी माझ्या भावाला तुम्ही उपाशी ठेवलं काय? अहो काहीच नाही म्हणे, तुम्ही मेले ना काय करायचं, हातपाय तुमचे तोडायचे आणि बाहेर काढायचं. तुमचे हातपाय तोडायचे आणि बाहेर तुम्हाला काढायचं, एवढं हे का म्हणे. बर मग आता शेठजीला आणखीन राग आला. आणखीन राग आल्या कारणाने शेठजीने याला पण डांबूनच ठेवलं. दोघं भाऊ 2 दिवस झाले उपाशी. बाप असणारा शुद्धीवर आला. नेमके पोरं गेलते तेव्हा नेमके पैसे संपले होते. बॅटरी चार्जिंग झाली पण बॅटरीची असणारी चार्जिंग उतरली. विठाला बॅटरी चार्जिंग म्हणजे कळाला असेल तुम्हाला. विजय महाराजाला कळालं. चार्जिंग उतरली आणि असणारा बाप शेठजीकडे गेला. शेठजी 2 दिवस झाले पोरं गायब आहेत म्हणे, कुठं गेलेत काय मिळणार नाही. शेठजी ध्यानावरच नाही ना. राग भरपूर आलेला होता. आता बाप विचारू लागला शेठजी काय झालं, पोरं कुठं आहेत? पैसे आणायला पोरं आले नाहीत, पैसे सुद्धा आले नाहीत. मग शेठजीने घडलेला प्रकार सांगितला. काय राव म्हणे शेठजी तुम्ही खरंच मला वाटलं म्हणे तुमच्या तब्येती एवढी तुमची अकल असेल, तुमच्या तब्येती एवढी तुमची अकल असेल पण तुम्ही काय मला जरा कमीच दिसता. असं म्हणत म्हणे पहिल्या पोराला विचारलं, तो म्हणे तुमचे हातपाय तोडायचे आणि कसे निघसाल तुम्ही बाहेर, काही गरज आहे का म्हणे. बरं नाही. दुसऱ्या पोराला विचारलं, तो म्हणते हातपाय तोडायचे मग बाहेर न्यायचं, काही गरज आहे का? आलता पैसे न्यायला पैसे न्यायचे. आता तुम्ही तरी सांगा म्हणे येईल समजावून. काय म्हणे शेठजी तुम्ही एवढ्यासाठी टेन्शन घेता. अहो काहीच नाही म्हणे, तुम्हाला इथं पलंगावरच फुकून देऊ. काय करू, तुम्हाला पलंगावरच फुकून देऊ. म्हणजे काय बाबा की हे जे आपण संसारामध्ये सुख मागतो हे अज्ञान मूलकच आहे. मग काय करायचं. तुकोबारा एका संसारिकाला धन्यता देतात. कोणत्या संसारिकाला धन्यता देतात? धन्य ते संसारी दयावंत धन्य तो संसारी दयावंत ते अंतरी. किंबहुना धन्य तो एक संसारी आणि राम नाम जो उच्चारी. अहो खरं जर सांगायचं म्हटलं ना, तर जो माणूस संसारात राहून परमार्थ करतो तो धन्य आहे. मी बोलू काय? विठ्ठला विठ्ठला संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळो वेळा. भजन करावे वेळो वेळा. याच जन्मी ओळखी करत रामा. याच जन्मी ओळखी करत रामा. याच जन्मी ओळखी करत रामा. याच जन्मी संसारी असावे असोनी नसावे. कारण की काय संसारामध्ये असावे आणि असोनी नसावे. कारण की दुःख वस्तू देतच नाही. दुःख वस्तू देतच नाही महाराज. दुःख जर कोणी देत असेल तर वस्तूचा असणारा संग दुःख देतो. कारण की वस्तूची असणारी आपल्याला एखाद्या वस्तूची सवय लागते.
आणि त्या वस्तूची लागलेली जी सवय आहे ना ती सवय मात्र दुःख देऊन जाते. विठ्ठला ते कसं तर असणारा एक माणूस, म्हातारा माणूस, असणारा एक म्हातारा माणूस सकाळी 9:30 केला आणि 10ला भरती केल्याच्या नंतर 11 वाजता असणाऱ्या त्या माणसाचा जीव गेला. त्या माणसाचा असणारा 11 वाजता असणारा त्या माणसाचा जीव गेला आणि जीव गेल्याच्या नंतर ती जी असणारी नर्स आहे ती नर्स तिथे बसलेली होती. नर्स बसल्याच्या नंतर ज्या माणसाचे पेशंट वारला, ज्या माणसाचा पेशंट गेला ती रडू लागली बरं का. ज्या माणसा मार्मिकता आहे आणखीन बी लक्ष देऊ नये का. ज्या माणसाचा पेशंट वारला ना ती माणसं रडू लागली. परंतु तिथे असणारी एक नर्स होती. ती नर्स तिथे बसली, तिचा असणारा चहा आला आणि चहा घेऊ लागली. ती चहा घेतला, पहिला सुरका मारला, अमक्या गावचा असणारा पेशंट आला. 10 वाजता पेशंट दवाखान्यात आला आणि दवाखान्यात पेशंट आल्याच्या नंतर त्याला अमक्या नावाचं आम्ही इंजेक्शन दिलं. दुसरा घोट अमक्या नावाचं इंजेक्शन दिलं. परंतु 10:30 ते 11 या टायमिंगमध्ये पेशंटची असणारी जी परिस्थिती असणारी, तब्येत असणारी खालवली आणि अटॅकच्या झटक्यामुळे पेशंट गेला. एक रडतय, एक काय करायलंय, एक रडतय महाराज. एक जे असणारे ज्याचा पेशंट आहे ते रडते आणि असणारी तिची नर्स आहे ती नर्स काय करते, मलाई मार के चहा घेते आणि चहा घेत असणारी त्या पेशंटची असणारी हिस्ट्री लिहिते. बरं काय असेल बरं दोन्हीत फरक काय, फरक काय दोन्हीत, काय फरक काय दोन्हीत फरक काय. जे रडतात रडतय आणि एक हसतय, एक चहा पित हिस्ट्री लिहितय, याच्यात फरक काय बरं महाराज, काय फरक आहे. अरे फरक एकच आहे. काय केलं, जो रडतो ना त्या पेशंट विषयी आसक्ती आहे आणि जो हिस्ट्री लिहितो ना काही घेणं देणंच नाही. विठ्ठला असा असणारा अज्ञानमूलक मागणं आहे. कारण की इथे त्या पेशंट विषयी आसक्तीच नाही, अज्ञानमूलकच मागणं आहे ना, काही गरजच नाहीये. विठ्ठला विठ्ठला कारण की मी अगोदरच सांगून गेलो, वस्तू गोष्ट देतच नाही, वस्तू दुःख देतच नाही. काय दुःख देत आहे तर वस्तूचा असणारा संग दुःख देतो. आता मुद्द्यावर या. असणारी तिची गवळण आहे ना ती सुद्धा संसारिकच होती. सर्व असणारे तिची जे काम आहेत ती कामं सुद्धा तिला होते. परंतु त्या गवळणीचं तुकोबाराय या अभंगातून वर्णन करतात. पहिल्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात, हरीने माझे हरीने चित्ता, हरीने माझे हरीने चित्ता, हरीने माझे हरीने चित्ता, हरीने माझे हरीने चित्ता, हरीने
मने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. असणारी तिची गवळण आहे ना, भगवंत स्वरूप भगवंताच्या रूपाला पाहून भुलली. आणि रूपाला पाहून भुलल्याच्या नंतर असणारा जो भार आहे, भार अनेक प्रकारचा भार आहे. कौटुंबिक भार आहे, परमार्थिक भार आहे. बरं ती गवळण विसरली. आता ज्या भगवंताला मेल्याच्या नंतर, त्या मोक्षाला गेल्याच्या नंतर ज्या भगवंताची प्राप्ती करायची, संत महात्म्यांना साधूंना जप तप करून ज्ञान यज्ञ या क्रिया सर्व करून ज्या भगवंताजवळ जायचं ना, त्या भगवंताला मी पाहिलं. आणि त्या भगवंताला पाहिल्याच्या नंतर ती जी गवळण आहे ना, सर्वच भार विसरून गेली. कौटुंबामध्ये असणारा भार, जसं की ती असणारी जी गवळण आहे ती जर कौटुंबामध्ये असेल, ती जर संसारिक असेल, तर तिला असणारी मुलं बाळा असतील, मुलाबाळांची काळजी घेणं, किंबहुना सासू सासरे असतील, कुटुंबाचा असणारा सर्व भार ती विसरून गेली. बरं परमार्थिक असणारा, परमार्थामध्ये जो भार आहे, परमार्थामध्ये भार काय की त्या भगवंताची प्राप्ती करायची. बरं त्या भगवंताच्या प्राप्तीचा भार सुद्धा ती विसरून गेली. आणि दुसरा तिसरा असणारा भार, तो भार म्हणजे कोणता, तर त्या भगवंता त्या संसारामध्ये असणारा जो भार आहे, तो भार सुद्धा ती विसरून गेली. विठ्ठला विठ्ठला. तिसरा संसार देवा संसार देवा पाय असणार चिंतन करतो ना, त्या गोष्टीचा प्रसाद, हातचा प्रसादाचा दिवस आहे. विठ्ठल प्रसादाचा आजचा दिवस आहे. कारण की असला असणारा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. कुठलाही दिवस असो, कितीही दिवसाचा कार्यक्रम असो, परंतु त्यामध्ये काल्याचं कीर्तन झालं म्हणजे काय, तर प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजेच प्रसादाचं कीर्तन मानलं जातं. विठ्ठल आणि तिसरा नियम असा असतो की इथे असणारा अधिकारी महात्मा लागतो. परंतु गुरुजींचा असणारा अधिकार आणि गुरुजींची असणारी आज्ञा, आणि त्या आज्ञेमुळेच आणि आमचे असणारे सर्वच गुरुबंधू मंडळी यांच्या आग्रहास्तव इथे राहण्याचा योग. खरं तर सांगायचं म्हटलं तर तेवढा काल्याचं कीर्तन करावं एवढा माझा अधिकार नाही, परंतु गुरुच्या आज्ञेमुळे इथे उभे राहण्याचा योग. विठ्ठल काला, काला म्हटलं की काय, काल्याचे प्रकार 3 पडतात. एक पहिला काला तो कोणचा, दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, दुसरा काला कोणता, तो संसारातला. आणि तिसरा काला तो असा की जीव ब्रह्म ऐक्याचा काला. आता आपल्याला काला कुठला करायचा, जीव ब्रह्म ऐक्याचा आपल्याला काला करायचा. विठ्ठला आणि या काल्याचा नियम मात्र असा आहे, अभंग कुठलाही असो, गवळणपर प्रकरणातला अभंग घ्यायचा आणि या काल्याच्या अभंगामध्ये सांगावं काय लागतं, चरित्र ते उच्चारावे
परमार्थाच्या दृष्टीने या काल्यामध्ये जे सांगायचं असतं ना, तर ते चरित्र उच्चारायचं असतं. जे देवाने गोकुळात चरित्र केलं ते उच्चारायचं असतं. आणि व्यवहाराच्या दृष्टीने जर का समजा विचार केला तर या काल्याच्या कीर्तनामध्ये असणारे जे 8 दिवस आपण भगवंताचं नामस्मरण करतो, किंबहुना जे कोणी बी जे असतील ते सर्वजण जी सेवा करतात ना, त्यांना प्रसाद किंबहुना एक त्यांची सेवा म्हणून त्यांचा नाम उल्लेख करायचा असतो. विठ्ठल अभंग कुठलाही घ्या, अभंग कुठलाही घ्या, परंतु काल्याचा नियम काल्याचा दंडक असणारा असा असतो की त्या भगवंताच्या काल्यात जे देवाने चरित्र गोकुळामध्ये केलं ना, ते चरित्र उच्चारावं लागतं. त्या देवाच्या चरित्राशिवाय काल्याच्या प्रसादाला प्रसादत्व येत नाही. विठ्ठल काल्याच्या प्रसादाला प्रसादत्व देवाचं चरित्र केल्याशिवाय येत नाही. परंतु आज 8 दिवस झाले आपण सर्वच बघता की खरंच आम्ही काही गावं फिरतो. काही गावं फिरल्याच्या नंतर, नाहीतर महाराजांना विचारा, काही गावं फिरल्याच्या नंतर अनुभव असा येतो की बाबा काही लोक आहेत परंतु महाराजाचं आणि गावाचं पटत नाही. का चुकीचं? परंतु आज खरंच एवढा अभिमान आहे महाराज, एवढा अभिमान आहे की विचारता सोय नाही. कारण की गावातील असणारे सर्व थोर मोठे मंडळी सर्वजण 8 दिवस या कार्यक्रमाकरता धावतात. महाराजाचं गावासोबत पटतच नाही. महाराज थोडं माफी मागून बोलतो. चला विठ्ठल असणारं जे गाव आहे ना, गावाचा गोसाई जोगडा. विठ्ठल परंतु असणारं जे गाव आहे ना, खरंच या गावाचे फार मानावे तेवढे धन्यवाद. 8 दिवस झाले महाराज, कोणाच्या झोपा नसतील, कोणाला झोपा नाही तर काहीच नाही. परंतु यायना आजपर्यंत बी 3 वर्ष झाले आम्ही कार्यक्रम करतो. परंतु 3 वर्षामध्ये एकही दिवस आणि एकही महाराज असा नाही की बाबा महाराज गावात आल्याच्या नंतर, महाराज कार्यक्रम आणि नियोजन पाहिल्याच्या नंतर महाराज असं म्हणतात खरंच बाबा बारामतीला आलो का काय. एवढे असणारे महाराज लोक नाव घेतात आणि खरंच मानावे तेवढे गावाचे धन्यवाद आहेत महाराज. आणि हे जे माणसं आहेत ना माझ्यासाठी, म्हणजे आमच्या करता, माझ्या करता हे जे माणसं आहेत ना, हे काय कल्पतरुषपेक्षा काय कमी नाहीत महाराज. इच्छा केली की हजर. पवन महाराज तुम्ही टेन्शन घेऊ नका. विठ्ठल जय 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 जय. असं म्हणतात कल्पतरूचं जे झाड आहे ना, कल्पतरूच्या झाडाखाली एखादी इच्छा करावी आणि इच्छा केल्याच्या नंतर माणसाला मिळावं. परंतु असणाऱ्या जीवनात या पवन महाराजांना कल्पतरू नाही पाहिला, परंतु कल्पतरू सारखे असणारे माणसं पाहिलेत. फक्त इच्छा करावी, इच्छा, आणि इच्छा केल्याच्या नंतर सर्वजण येतात. महाराज तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे. खरंच जर तुकोबारायाच्या एका चरणात जर सांगायचं म्हणलं ना, मी खरंच सांगेन, पतित पावन मी तो खरा. अरे मी पतित दिसत असल, पावन दिसत असल, पण याच्या माग काय, तर याच्या माग माझं असणारं गाव आहे महाराज. विठ्ठल असणारं गाव आहे. आणि गावाचे मानावे तेवढे धन्यवाद. सहकार्य करणारी सर्व तरुण पिढी, तरुण पोरं, आणि असं नाही, सहकार्य करणारे सर्वच गावातील थोर मोठे सर्व मंडळी. आणि दुसरं असणारं म्हणजे आमच्या महिला, मानावं तेवढं धन्यवाद. म्हणजे ते मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या तेव्हापासून यायची हजेरी जास्तच. आता इकडं बी अख्खा मंडप महिलांसाठी. विठ्ठल
मनात संकल्पना केली. लॉकडाऊन नंतर आळंदीला गेलो आणि आळंदीला गेल्याच्या नंतर आपले असणारे गुरुवर्य रघुनाथ महाराज निंबाळकर बालब्रह्मचारी आहेत. मग असंच बाबांचे असंच बोलता बोलता विषय निघल्याच्या नंतर बाबा सांगू लागले, का रे कुठल्या गावचा? म्हटलं बाबा मी रिसोडचा आहे. त्यांची आज्ञा, त्यांनी असं सांगितलं बाबा कार्यक्रम गावात होतो का? म्हणलं नाही. आता आम्ही बाहेर गावी आम्ही जातो, कार्यक्रम करतो, सप्ते करतो, परंतु एक महाराजाच्या मनात खंत असते की बाबा आपल्या गावात कार्यक्रम नाही. आणि असणारी मंडळी समोर मी अपेक्षा एक मांडली, बाबा असा असा कार्यक्रम असते, कार्यक्रम करता का? महाराज एवढं गाव पाठीशी उभं राहिलं की विचारता सोय नाही. आणि एवढं असणारं भव्य दिव्य नियोजन, परंतु आणि आता एवढा लोकांना लळा लागला की विचारता सोय नाही. लोक म्हणतात महाराज तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याला कार्यक्रम नेहमी सतत चालू ठेवायचा आहे. ज्ञानोबारायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की तुमच्याकडून परमार्थाची सेवा अशीच घडो. कारण की आमचं कामच परमार्थ करणे. कारण की आम्ही आता वाहिलो इकडं, परंतु जे तुम्ही संसारात राहून हा परमार्थ करताना या गोष्टीत फार फार म्हणजे फार कठीणत्व आहे. कारण की खरं जर सांगायचं म्हणलं तर एखादा संन्यासी असेल, संन्यासाचं काम काय महाराज? फक्त भगवंताची साधना करणं. परंतु आता समजा एखादा फोन असेल, एखाद्याला फोन लावल्याच्या नंतर राग केव्हा येतो महाराज माहितीये का? केव्हा राग येतो माहितीये का? आपण जर फोन लावला आणि पुढचा फोन वाजत असेल ते उचलतच नसेल तेव्हा राग येतोय महाराज. संन्यासाचं काय अहो साधनच नाही ना, त्याचं काय काम आहे? फक्त भगवंत रूप. अहो परंतु हे साधन असून सुद्धा परमार्थात येत, यात काय नवल आहे? विठ्ठला त्या भगवंताचं नामस्मरण घेत चला, जेणेकरून आपला उद्धार होईल. नामस्मरण घेत चला. आणि सहजच जर परमार्थ करायचा असेल, सहजच परमार्थ आपल्याला करायचा असेल तर काय करा बाबा? आपल्या असणारे जे मुलं बाळ आहेत, लेकरं बाळ आहेत, त्यांचं नाव सुद्धा तुम्ही भगवंताचं ठेवा, जेणेकरून सहज परमार्थ घडेल. अहो मरणाच्या भीतीने नुसतं नारायण नारायण म्हणलं तरी आज्या मेळ्याचा उद्धार झाला, तर आपला का होणार नाही? तर शक्यच होणार. परंतु आपण त्या भगवंताचे नामस्मरण आपल्या मुलाबाळाचे ठेवले पाहिजेत. मग आपण ठेवतो का? गंगूबाई इकडे लक्ष द्या बापू. विठ्ठला विठ्ठला आपल्याला जर सहजच परमार्थ करायचा असेल तर आपण सुद्धा नाव ठेवले पाहिजेत भगवंताचे. परंतु आपण नाव ठेवतो का? ठेवतो का? कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भव सम सुख होईल दुखाचे. जाईल भव सुख होईल दुखाचे. चला तिकडून आदेशाला 12:30 वाजले. आटपत घ्या. आपल्याला भगवंताचं चरित्र, आणखीन भगवंताचा जन्म करून, भगवंताला जन्म करून काला करायचा आहे. विठ्ठला कारण की काल्याचा नियम असा आहे की भगवंताचं चरित्र उच्चारल्याशिवाय त्या प्रसादाला पूर्णत्व होत नाही. चरित्र ते उच्चारावे जे केले गोकुळे, जे केले देवे गोकुळे असणार.
कंसाची असणारी चुलत बहीण देवकी, देवकीचा असणारा विवाह जो आहे तो वसुदेवाशी लावण्याचा कंसाने निर्णय घेतला आणि मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न केला. विवाह संपन्न करता करताच कंसाने रथावर कंस बसलेला आहे आणि कंस बसल्याच्या नंतर आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली की हे कंसा, तुझ्या बहिणीच्या पोटी येणारा जो 8वा पुत्र आहे ना तो तुझा वध करणार आहे. अशी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर कंसाला नेमकं काय करावं हे सुचेना. आपल्या हातातली असणारी तलवार घेतली आणि आपल्या बहिणीच्या डोक्यावर साप दिशी चालवणार. तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि वसुदेव सांगू लागला, हे कंसा, तुझी जी बहीण आहे ना ही तुझी बहीण आहे. एक काम कर, तू काय कर, तिचा वध करू नको. तुला संबंध कितव्याशी आहे? 8व्या पुत्राशी. मग 8व्या पुत्राशी जर तुला संबंध असेल तर पहिलेला मारून काय अर्थ आहे? तू एक काम कर. मग कंसाने एक युक्ती केली. वसुदेव आणि देवकीला कारागृहात डांबून ठेवलं आणि यांचा संसार मात्र संसार सुखात चालू असताना कारागृहात डांबून ठेवल्याच्या नंतर अनेक वर्ष पलटले आणि अनेक वर्ष पलटल्याच्या नंतर पहिला पुत्र जन्माला आला. पहिला पुत्र जन्माला आल्याच्या नंतर नियम होता, म्हणजे वसुदेवांनी कंसाला शब्द असा दिलता की बाबा पुत्र झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिला पुत्र तुला आणून देईल. आणि असणार देवकीला जीवदान दिलं. देवकीला जीवदान दिलं आणि पहिला पुत्र जन्माला आला. पहिला पुत्र जन्माला आल्याच्या नंतर कंसाकडे असणारे जे वसुदेव आहेत, वसुदेव पुत्र घेऊन गेले. पुत्र घेऊन गेल्याच्या नंतर वसुदेवाने पुत्र कंसाकडे दिला आणि सांगितलं हा पुत्र. परंतु असणारा जे नाजीरवानं किलवानं बाळ पाहून कंसाच्या सुद्धा मायेच्या अंतःकरणाला पादर फुटला. बाळ पाहू लागला. बाळ पाहू लागला आणि बाळाला पाहिल्याच्या नंतर कंसाच्या मनात अशी इच्छा झाली, अरे आपला तर शत्रू 8वा आहे, याला मारावं तरी कसं, याला नेमकं मारावं तरी कसं. आणि कंसाने सांगितलं, हे बघ याला घेऊन जा, माझा शत्रू 8वा आहे, मी त्यालाच मारेल. विठ्ठला माझा शत्रू जो आहे ना, माझा शत्रू 8वा आहे आणि मी 8व्याचाच वध करील. आणि त्या पुत्राला वापस पाठवलं. परंतु वरी असणारी मीटिंग भरली. वरी मीटिंग भरल्याच्या नंतर वरी असं सांगितलं की बाबा भगवंताला वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला यायचा आणि कंसाचा वध करायचा. आणि कंसाचा जर वध करायचा असेल तर त्याचा पापाचा घडा मात्र भरला पाहिजे. मग काय करायचं? तर सर्वजण नारद मुनीकडे गेले आणि नारद मुनीला सांगितलं. नारद मुनीला सांगितल्याच्या नंतर नारद मुनी म्हणत काही हरकत नाही. आणि नेमकं पुत्राला वापस पाठवलं आणि नारद मुनी तिथे गेले. नारद मुनी तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर नारद मुनींनी सांगितलं. नारद मुनी कंसाला विचारलं, होय कंसाला विचारलं की बाबा चिंतेचं नेमकं कारण काय, चिंतेचं कारण तरी काय आहे. त्यावेळेस कंसाने सांगितलं असा असा प्रकार आहे. परंतु नारद मुनींनी एक कान मंत्र दिला आणि कान मंत्र काम करतो बरं का महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कान मंत्रावरून आठवलं. आपल्या इथं नाही पण बाहेर बायकोल कान फुकी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कान मंत्र दिला आणि सांगितलं कंसाला नारद मुनींनी, हे बघ तुझे हे भगवंताची लीला फार अपार आहे. काय सांगतो, पहिला आणि 8 ही संख्या कशी आहे, सम आहे. पहिला 8वा होऊ शकतो, 8वा पहिला होऊ शकतो. त्यामुळे तू काय कर, यांचा वध कर. आणि असं करता करता असं कंसाने ऐकलं आणि कंसाच्या मनात ते बसलं. त्यामुळे पहिला पुत्र मारला. असं करता 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 पुत्र होत गेले आणि असं करता करता 6 पुत्र मारलेत. विठ्ठल विठ्ठल आणि आता भगवंत आता
7 पुत्र असे 7 पुत्र मारले. आणि 7 पुत्र मारल्याच्या नंतर 8वा पुत्र जन्माला येणार. 8वा पुत्र जन्माला येणार. विठ्ठला विठ्ठला बरं. भगवंत 8वा पुत्र जन्माला येणार आणि जन्म येण्याचे नक्षत्र कुठलं होतं? रोहिणी नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्रात भगवंत जन्माला आले आणि जन्म झाल्याच्या नंतर भगवंत जन्माला आल्याच्या नंतर कारागृहामध्ये सर्व भगवंत जन्माला आले. आणि जन्माला आल्याच्या नंतर भगवंताने असणारं 12 वर्षाचं जे रूप आहे ते वसुदेव देवकीच्या समोर दाखल केलं. आणि भगवंताला पाहून वसुदेव देवकी म्हणू लागले, देवा तुझं असणारं जे 12 वर्षाचं जे रूप आहे ना, तुझं जे असणारं जे 12 वर्षाचं रूप आहे ना, ते रूप आम्हाला नको. आम्हाला तुझं काय करायचं तर आम्हाला तुझ्या बाळाच्या रूपात तू पाहिजे आणि तुझं लालन पोषण पालन पोषण आम्हाला करायचं आहे. तुझं असणारं पालन पोषण आम्हाला करायचं आहे. त्यावेळेस भगवंताच्या आज्ञेने भगवंत लहान झाले आणि लहान असलेलं नुकतंच जन्माला आलेलं बाळ मात्र पत्न्या केली वसुदेवाला. नंदाच्या घराला नंदाच्या घराला भजने गोकुळाला भजने गोकुळाला. भगवंताने बापाला आज्ञा केली आणि सांगू लागले. परंतु वसुदेव म्हणू लागले की बाबा वसुदेवाच्या मनात भगवंताला उचलायचं, परंतु उचलायचं कसं? भगवंताला उचलायचं परंतु उचलायचं कसं? नेमकं पायामध्ये बंधन आहेत, बेड्या आहेत, उचलायचं तरी कसं? उचलिला कमळा उचलिला कमलापती पायी बंधने आणि असणारे पायातले जे बंधन आहेत बंधन गळू लागले. बंधन गळून पडले आणि मायेचं असणारं सर्वीकडेच आवरण पसरलं. कडकड कडकड असणारा विजांचा पाऊस चालू आणि त्या पावसामध्येच भगवंताला उचललं आणि भगवंताला उचलून वसुदेव जे आहेत ते भगवंताला घेऊन निघालेले आहेत. आणि जाता जाता मध्येच नदी होती. विठ्ठला विठ्ठल यमुनेला सुद्धा पूर आलेला होता आणि पूर आल्या कारणाने पूर आल्या कारणामुळेच वसुदेव जे आहेत ते भगवंताला घेऊन निघू लागलेत आणि निघताना भगवंताला घेऊन निघलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला अथांग असणाऱ्या यमुनेला पूर आला आणि भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव नदीत शिरले. नदीला एवढा असणारा आलेला पूर, परंतु त्या पुराला सुद्धा भगवंताचा एक अंगुष्ठ असा पूर लाविला
यमुना मातेने भगवंताचं दर्शन घेतलं आणि यमुना मातेला गोष्ट लागल्याच्या नंतर यमुना मातेने सुद्धा भगवंताला गोकुळात नेण्याकरता नंद बाबाच्या घरी नेण्याकरता आज्ञा दिली आणि तिथे सुद्धा मायेचं असणारं आवरण पसरलं. मायेचं आवरण पसरल्यानंतर तिथे असणारं भगवंताला तिथे ठेवलं आणि तिथे असणारी जी योग माया म्हणून जन्माला आले जी मुलगी होती ती मुलीला उचललं आणि कारागृहात घेऊन गेले. कारागृहात घेऊन गेल्याच्या नंतर सगळे जे असणारे बंधनं आहेत बंधनं सुद्धा आपोआप जशीच्या तसे बंधनं लागले आणि आकांत असणारी ती जी मुलगी आहे ती मुलगी रडू लागली आणि असणारा जो आवाज आहे तो आवाज असणारे सेवेकरी त्यांनी ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर तो आवाज ऐकल्याच्या नंतर सर्व असणारे जे सेवेकरी आहेत सेवेकरी म्हणू लागले आला 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 आठवा जन्माला आला आठवा जन्माला आला. आणि असणाऱ्या ज्या भीतीने कंस जो आहे तो कंस सुद्धा गडबडल्यासारखा करू लागला आणि कंसाने असणाऱ्या त्या आठव्या असणाऱ्या त्या मायेला घेतलं आणि मुलगा आहे की मुलगी आहे हे न पाहताच जास्ती असणारी जी मुलगी आहे ना ती मुलगी अशी वरी केली. परंतु वरी केल्याच्या नंतर जी असणारी जी मुलगी हातातून निसटली आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याच्या नंतर ती मुलगी आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी सांगू लागली तुझ लागी वदी उपदना आकाशवाणी झाली की हे दृष्टा हे दुराचार्या हे कंसा तुझा जो वध करणारा आहे ना भगवान श्रीकृष्ण आहे ना तो तुझं लागे तुझ्या अगोदरच उपजलेला आहे जन्माला आलेला आहे त्याचा जन्म झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तो कुठे गोकुळ जन्माला तर तो गोकुळात जन्माला आलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण गोकुळात जन्माला आले. गोकुळात आल्याच्या नंतर भगवंताला पाहिल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल भगवंत गोकुळात जन्माला आले आणि भगवंताचं असणारं जे रूप आहे ते रूप असणार भगवंत मोठे मोठे होऊ लागले. मोठे मोठे होता होता खेळत खेळत अनेक असणाऱ्या गवळणींच्या भगवंत खोड्या करू लागले. गवळणी एवढ्या खोड्या करू लागले की विचारता सोय नाही. आणि पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण मोठे झाले. गवळणीच्या असणाऱ्या खोड्या करू लागले. गवळणी गाराणे मांडू लागल्या. गवळणी गराणी सांगतीये स्वदेशी नाही तुझ खावो दिया पळोली जातो ऋषिकेशी अनेक प्रकारे असणाऱ्या ज्या खोड्या गवळणी असणाऱ्या यशोदेकडे जाऊन खोड्या आपल्या असणारे गाराणे मांडू लागले की तुझा हा जो कृष्ण आहे ना हा फार खोडकर आहे. हा खोड्या करतो. गवळणी सांगती गाराणे रात्री ग बाई आला चक्रपाणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधोनी गाठबाई कुणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसुमी धिंगाणा. आणि असं करता करता असणाऱ्या आईला त्या भगवंताच्या असणाऱ्या आईला ज्या पटू नव्हतं लागलं ती आई म्हणू लागली बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान काय सांगता ग काय सांगता ग
तान्हा आहे आणि तुम्ही काय खोड्या सांगता. माझं बाळ तसं नाही, परंतु एक दिवस असणारी भगवंताची जी खोडी आहे ना, ती खोडी असणारी आईच्या लक्षात आली आणि आईच्या लक्षात खोडी आल्याच्या नंतर मग आई म्हणू लागली, खोड्या नको करू माझे बाबा. आई म्हणू लागली भगवंताला, भगवंता हे बघ श्रीकृष्णा, तू काय कर, तू खोड्या करू नको. मग काय कर तर तू आता शाळेत जा. आणि तेव्हाची शाळा कोणची होती तर त्यावेळेस शाळेत जर जायचं म्हणलं तर त्यावेळेस गाई घेऊन शाळेत जायचं असेल. मग काय कर, हे जे असणारे जे गोपाळ आहेत सर्व गोपाळा घे आणि घेऊन तू काय कर, शाळेत जा. गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण अगोदर मधलं एकदा भजन घेऊ आणि उर्वरित वेळात उर्वरित सेवा पार पाडू.